कोली सुरीला मुंबईच्या किनारी मारतीन कोली हनियन बोली गचल जाऊ बाजारी। हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी आपण निघालो आहोत ते सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आणि टायटल वाचून तुम्हाला कळालंच असेल आणि थंबनेल बघून हा जो प्लॅन ठरला ना, हा एकदम सडन प्लॅन ठरलेला अचानक। म्हणजे काल संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमचं काय फिक्स नव्हतं जायचं आहे ते, म्हणजे जायचं आहे नाही जायचं तळ्यात मळ्यात चालू। आर्या म्हणजे माझ्याबरोबर आर्या पण आहे, आर्या माझ्याबरोबर आर्या पण आहे आणि आमच्या दोघांचं काल रात्री 8 वाजेपर्यंत काय कन्फर्म नव्हतं की आम्ही जाणार आहोत। अक्षता सोमवारी कन्फर्म झाली होती की जाणार आहे ती आता आहे गाडीमध्ये आहे। आणि आपल्या ह्या प्रवासात मी आहे, अक्षता आहे, आर्या आहे आणि आपल्याबरोबर अजून एक 18 ते 20 माणसं अजून आहे आमच्याबरोबर। तुम्ही या प्रवासात सामील व्हा, आमच्याबरोबर तुम्ही चला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला। तर आता आपली टेम्पो ट्रॅव्हलर गाडी मागे उभी आहे, आज आपण त्याने चाललो आहोत। हे 1 डेज पिकनिक आहे आपली, सकाळी जायचं आहे आणि संध्याकाळी रिटर्न यायचं आहे। सकाळी 6:30ला आपला प्रवास सुरू झाला ठाण्यावरून, 3 नाक्यावरून आणि आता सकाळच्या वाजलेत 6:15। डिझेल भरण्यासाठी आपला पहिला हॉल्ट झाला, तर तेव्हाच आपण हा व्हिडिओ स्टार्ट करतो आहे। कारण आता जरा उजाडलं आहे, कारण सकाळी जेव्हा आम्ही निघालो तेव्हा पूर्ण ब्लॅकआउट होता 6:30ला पण। तर चला हळूहळू आता आपल्याला सर्व लोकांची ओळखला हा प्रवास आता आपण सुरू करूया। तर जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या प्रवासात फक्त मी एकटा नाही आहे किंवा माझी फॅमिली नाही आहे, त्यात आमच्याबरोबर आज 18 ते 20 जण मंडळी अजून आहेत, ते आपले सर्व फॅमिलीज आहेत। आणि काही जण मुलुंडवरून आले आहेत, काही जण कल्याणवरून आले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही तर ठाण्याला चढलो ते। तर हे आता आपल्या सर्व आपल्यासोबत प्रवासामध्ये आपल्यासोबत असणार आहेत आणि फुल धमाल मस्ती मजा येणार आहे। सगळे हाय करा, हाय। हा, आणि हे सर्व जॉली फ्रेंड्स आहेत आपले आणि यांच्याबरोबर आज आपला प्रवास असणार आहे सप्तशृंगी देवीच्या दर्शनाचा। तर हिप हिप आई सप्तशृंगी मातेचा उदो उदो, बोला जगदंबे माते की जय। अखंड ज्योत देवते तुझ्या निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली, शूल खड्ग घेऊनी विनाशण्या हाय कोली सुरीला मुंबईच्या किनारी मारतीन कोली हनियन बोली गचल जाऊ बाजारी। आता आपण स्टॉप घेतला आहे कसारा घाट क्रॉस केल्यानंतर आणि आता आपण ग्रीनलँड हॉटेल इकडे थांबलो आहे नाश्ता करण्यासाठी। चाय नाश्ता करूया आणि याच्या पुढेचा प्रवास आपण सुरू करूया। चला मागे आता वाट बघतात चाय नाश्ता करण्यासाठी
आणि कसारा घाट क्रॉस केल्यानंतर हे हॉटेल लागतं. चला नाश्ता पाणी करून घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. हॅलो, हाय सर. इथं किचनच्या वस्तू मिळतात. सायन्स ॲट होम म्हणजे विज्ञान आपल्या घरामध्ये. सगळे सायन्सच्या वस्तू मिळतात. आत्ता आपला चहा नाश्ता करून झाला आणि पुढच्या प्रवासासाठी आपल्या तर फुल एनर्जी ऑन झाली आहे. तर आता आपण इथून निघूया. आत्ताच आपण कसारा घाटाच्या इथे कसारा घाट क्रॉस केल्यानंतर चहा नाश्ता वगैरे केला आणि आता आपण निघूया इथल्या पुढच्या प्रवासाला. आणि आता आपण हा प्रवास करत करत सप्तशृंगी गडावर पोहोचलो आहोत आणि सप्तशृंगी गडावर पोहोचल्यानंतर तिथून खालीच एक तलाव आहे आणि आता आपण तिथे तलावाच्या इथे आलो आहोत आणि इथे खूप सुंदर वातावरण आहे आणि थंडी आहे. दुपारचे 12 वाजले तरी खूप मस्त अशी गोड थंडी पडली आहे. आणि आता आपण जरा तलावाच्या इकडे एक फेरफटका मारू. तलावात इथे एक मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग आपण देवीचं दर्शन घ्यायला जाऊ. आणि शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या. आणि व्हिडिओ पाहत असताना मध्येच थोडासा पटकन वेळ काढून आपलं ते लाल कलर जे तुम्ही केलं नसेल अजून सबस्क्राईब ते करून टाका आणि त्याच्याबरोबरच ते बेल आयकन पण प्रेस करा. बघा असं सुंदर असं तलावाजवळ आपण आलो आहोत आणि बरीच लोक इथे आंघोळ वगैरे पण करतायत देवीचं दर्शन घेण्या अगोदर. कोणी हातपाय धुत आहेत आणि छान असं तलाव इथे बनवलेलं आहे. आणि तुम्हाला इथून दिसत असेल ते सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि जिथे आपल्याला जायचं दर्शन घ्यायला तर थोड्याच वेळात. पाहिलं की ते कसं सुंदर असं तलावाच्या बाजूला आपण एक फेरफटका मारला होता आणि
लोकांची आंघोळ करणं, काहींच्या अंगात येत आहे त्यांना शांत करणं, हे सर्व चालू आहे इथे. तलावाच्याच बाजूला थोडंसं पुढे मस्त असा निसर्ग आणि खोल अशी दरी. हे बघा अशी तुम्हाला दिसत असेल अशी नागमोडी वळणांचा रस्ता हा येतोय वरती. खूप सुंदर असा नजारा. आणि संपूर्ण धुक्याने वेढलेला आहे पूर्ण डोंगर. आणि दुपारी 12:30 म्हणजे 1 वाजता एवढ्या उन्हात पण धुक्यांचा एवढा चादर पसरली आहे की खालचं काही दिसत नाही पटकन. आणि हे जे तुम्ही ठिकाण बघताय याची एक इतिहास आहे. ते नवस फेडला होता एक बाईने. ओके. तिला मूल नव्हतं होत होता म्हणून त्यांनी गेला की मूल झाल्यावरती स्वतःहून आपला देह हे करणार. ओके. तिला टायमाला नवस फेडायचा. तिने नवस फेडायसाठी ती उभी राहिली. बैलगाडीवर बसवलं तिला आणि तिकडनं खाली दिलं. ओके. तर बघितलं तर सगळी तशीच बैलगाडी खाली आली. काहीच कुणाला काही झालं. ओके. मग गावातल्या लोकांनी तिला जाऊन खालनं वर आणलं. ही सत्यकथा आहे इकडची. आणि हीच ती जागा आहे. ही जागा आहे ती. त्यांना जराही कुठलीही दुखापत नाही किंवा काही देवीचीच कृपा म्हणावी लागेल. आता आपण तलावाच्या इथे येऊन तलावात हातपाय धुवून वगैरे आता आपण निघालोय देवीचं दर्शन घ्यायला. तर आता सर्वप्रथम आपण देवीचं दर्शन घेऊया. इकडेच महाप्रसाद पण असतो, तर महाप्रसादाची पण इकडे सोय आहे. तर आता आपण चाललो आहोत देवीचा महाप्रसाद घ्यायला. सर्व आहेत आपल्याबरोबर. तर चला आता आपण महाप्रसादाचा आनंद घेऊया. महाप्रसादाला सोय आहे. इथे आहे बुफे सर्व्हिस आणि 60 रुपये कुपन असतं याचं. 60 रुपीज पर हेड कुपन. आत्ता आपण पोचलो आहोत ते सप्तशृंगी देवीच्या पायथ्याशी. म्हणजे जिथून आपल्याला आता वर चढायला पायऱ्यांनी सुरुवात करायची आहे. पण ह्यावेळेला आपण पायऱ्याने नाही जात आहे. ह्यावेळेला इथे जी सुविधा झालेली आहे नवीन रोपवेची, त्या रोपवेने आपण जाणार आहोत. तुम्ही माझ्या मागे बघताय हे आहे रोपवेचं ठिकाण. तिथून रोपवे सुरुवात होते. स्टार्टिंग पॉईंट इकडेच आपल्याला तिकीट काढायचं रोपवेचं. मी मागे 2 वेळा आलो तेव्हा पायी चालत गेलो होतो, रोपवे चालू नव्हते. पण आता ह्यावेळेला रोपवे आहे, तर ह्यावेळेला आपण रोपवेचा अनुभव घेणार आहोत. हे आहे रोपवेचा तिकीट घर आणि रोपवे चार्जेस तुम्ही ते बघू शकता. रोपवे चार्जेस आहेत. तर तुम्ही बघितलं रोपवेचं तिकीट आहे पर पर्सन 100 रुपीज जाण्या येण्याचं. आणि लहान मुलांसाठी म्हणजे 12 वर्षाखालच्या मुलांसाठी 50 रुपीज पर हेड. आणि सध्या कोरोनामध्ये मास्क कंपल्सरी. मास्क नाही लावला तर 500 रुपये दंड. मास्क नाही लावला तर 500 रुपये दंड. फर्स्ट टाइमच आलो रोपवेला. सुविधा 2016 पासून सुरू झाली. खूप छान आहे आतमध्ये. सर्व आहे आतमध्ये. हे बघा ओटीचं सामान, शॉपिंग, सर्व सुविधा अवेलेबल आहे सगळीकडे. चल रोपवे मास्कवर घ्या, मास्कवर घ्या. आता इथे आहे रोपवेचं स्कॅनिंग. चला शेवटपर्यंत कार्ड हरवलं तर 100 रुपये दंड. आता आपण रोपवेच्या स्टार्टिंग पॉईंटला आलो आहोत.
दुसरी वेळ आहे रोपवेने प्रवास करायचा. रोपवे यूज करायचं म्हणजे दुसरी वेळ आहे. फर्स्ट टाइम मी ट्राय केलं होतं सापुताऱ्याला. तुम्हाला शूज स्टँड पण आहे चप्पल ठेवायला. 3 रुपये चार्जेस आहेत. आता ओटी वगैरे घेते अक्षता. आर्या तुला काय हवंय का? कशी विचारतात? चलो तिकडची भरली की इकडची दुसरी का? ओके. बाकीची तयार नाही गेलं रोपवे. हां बघा आपण रोपवेच्या इकडे पोहोचलो. ती रोपवे आणि रोपवे फुल झाली. आता आपले रोपवेची आपल्याला वेट करायचं आहे. आणि एका डब्यामध्ये 10 लोकांना बसायची सोय आहे. 10 लोक बसू शकतात एका डब्यामध्ये. आणि असे 1 2 3 4 5 6 डबे आहेत. आपली ही काय ही मेट्रो ट्रेन आहे, छोटी मेट्रो ट्रेन. आणि हा बघा हा रोपवे निघाले. रोपवेज चला चला एंट्री करा. पास दाखवलं. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा दगडा. 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 तिनं 30 सेकंद किंवा 45 सेकंदामध्ये आपण डायरेक्ट पोचलो वरती मंदिरात, देवाच्या मंदिरात. खरंच ही खूप चांगली सुविधा चालू केली आहे यांनी वयोवृद्ध लोकांसाठी वगैरे आणि सर्वांसाठीच. आता आपण थोडी वयोवृद्ध आहे ते म्हणतील तुम्ही चालले. तर हे पायी चालत येणाऱ्यांची रांग आणि हे रोपवेने डायरेक्ट आलेल्यांची रांग. आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यात, सप्तशृंगी देवी मंदिराच्या गाभाऱ्यात. बरीच गर्दी आहे इकडे देवीच्या दर्शनाला. ह्या जागेत देवीसाठीचे होम हवन केले जात होते आणि जे नवीन लग्न झालेले नवीन दाम्पत्य पण प्रथम देवीचे दर्शन करायला इथे येतात लग्न झाल्यानंतर. हे देवीच्या पायाजवळचं कुंकू आणि अक्षता खुश. आणि हे देवीच्या गडावरून दिसणारं हे सप्तशृंगीचं गाव. खूप छान असं आता आमचं देवीचं दर्शन झालं. मस्त वाटलं हे दर्शन करताना आणि खूप आनंद आला. मस्त छान वाटलं ना देवीचं दर्शन करायला. आणि खूप जवळून दर्शन मिळतं देवीच्या पायाजवळून एकदम. आणि आता दर्शन घेऊन झालं आहे. ती पण खूप खुश झाली देवीचं दर्शन घेऊन. आर्याला पण खूप छान वाटलं देवीचं दर्शन घेऊन.
आणि आता दर्शन घेऊन आता चला आपण खाली परत रोपवेने जाऊया. आपलं जाण्या येण्याचं तिकीट आहे. चला आता खाली निघूया. चला पुन्हा एकदा 40 ते 45 सेकंदामध्ये खाली रिटर्न. रोपवेमधनं खाली आल्यानंतर तुम्हाला शॉपिंग करायला पण बऱ्याच गोष्टी आहेत. आणि महिला आणि मुलींसाठी तर बरेच ऑप्शन आहेत तिथे. आणि खेळणी वगैरे पण सर्व आहेत. प्रसाद आहे. आर्याची शॉपिंग. आर्या खुश. सप्तशृंगी देवीचे मंदिर नाशिकमधील वणी येथे आहे. पुराणात सांगितल्याप्रमाणे 108 पीठांपैकी आणि महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी हे अर्धे पीठ आहे. सप्तशृंगी देवीची मूर्ती ही स्वयंभू मूर्ती आहे. ही स्वयंभू देवी आहे सप्तशृंगी देवी. सप्तशृंगी म्हणजे जगदंबा देवी. मला जर माझ्या मागे हा डोंगर दिसत असेल तर इथेच आहे सप्तशृंगी देवीचं मंदिर. त्या डोंगरावरती हे पहा, हे सप्तशृंगी देवीचं मंदिर. आणि हा ब्ल्यू कलरचा दिसतोय तो रोपवे. जसं तुम्ही पाहिलं की आता आम्ही रोपवेने गेलो आणि रोपवेने खाली आलो, तसंच तुम्ही चालत जाण्याचा पण मार्ग आहे. पायऱ्या चढत जाऊ शकता. 300 ते 400 पायऱ्या असतील चढत जायला वरती. आणि 15-20 मिनटं जर एकदम चालत गेलं तर जाऊ शकता. आणि आरामात गेला तर एक अर्धा तास. पण वयोवृद्ध असतील तुमच्याबरोबर किंवा पालक वगैरे असतील लहान, तर तुम्हाला हे रोपवेची चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे इथे. आणि तुम्ही जर आपले व्हिडिओज पहिल्यापासून बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून तर आज 4थ्या गुरुवारपर्यंत आपण प्रत्येक गुरुवारी एका देवीचं दर्शन घेत आहोत. आणि आपण तसं ठरवलंच होतं ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये. आणि देवीने आपलं सर्व इच्छा पण पूर्ण केली तिचे दर्शन घेण्याची. 4 देवींचं दर्शन 4 गुरुवारी घेण्याची. देवीनेच एक्स्ट्रा बोनस म्हणून आपल्याकडनं 5व्या देवीचं दर्शन करून घेतलं. म्हणजे नवरात्रीमध्ये जशी अक्षता 5 देवींच्या ओट्या भरते, त्याचप्रमाणे आता ह्यावेळेला मार्गशीर्ष महिन्यात 5 देवींचं दर्शन झालेलं आहे. आणि खूप छान दर्शन झालं. एकविरायाच्या दर्शनाने आपण पहिल्या गुरुवारी सुरुवात केली होती असं म्हणलं तर चालेल की तो आपला पाया होता. आणि आज सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने आपला कळस रचला गेला आहे. म्हणजे 5व्या देवीचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आणि आता आपण दर्शन घेऊन सर्वजण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आता निघत आहोत आपण वणीवरनं. ह्यानंतर आपण जाणार आहोत दिंडोरीला स्वामी समर्थांच्या मठामध्ये त्यांचं दर्शन घ्यायला. तर चला निघूया आता आपण दिंडोरीला जायला. आता आपण पोहोचलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आणि तुम्ही जर नाशिकवरून वणीला जात आहात किंवा वणीवरून नाशिकला येत आहात तर तुम्हाला हे रस्त्यामध्येच लागतं आहे दिंडोरी. आणि ते श्री स्वामी समर्थांचा खूप प्रसिद्ध असं मठ आहे. आणि दिंडोरी फेमस आहे ते ह्या मठासाठीच, श्री स्वामी समर्थांच्या मठासाठी. दिंडोरीची ओळख म्हणाला तरी चालेल श्री स्वामी समर्थांचा हा मठ. तर आता आपण स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया. तर आताच आपण मठातून स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलो. आतमध्ये शूटिंग करायला जराही अलाव नव्हतं. खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आतमध्ये गेल्यानंतरच. संध्याकाळचा चाय आणि नाश्ता चालू आहे रिटर्न निघतानाचा. इव्हिनिंग हाय टी इज ऑन. आपला संध्याकाळचा चहा नाश्ता वगैरे झाला आहे. आणि आज आपलं सप्तशृंगी देवी आईचं छान दर्शन झालं. आणि आता आपण दिंडोरीच्या मठात पण जाऊन आलो. आणि हे जे आपलं सर्व मंडळी आहेत आपल्याबरोबरचे मित्रमंडळी, यांच्याबरोबर आजचा आपला दिवस खूप छान गेला. आणि खूप मजा आली. धमाल मस्ती करत आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही.
जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि ही जी मार्गशीर्ष महिन्यात आमची देवी दर्शनाची सिरीज होती एक प्रकारची, ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय माताजी. आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग असंच भेटू पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. सी यू. बाय. जय जय. स्वामी समर्थ महाराजांची बापूस घीचा आराम होतात, बापूस घीचा